नमस्कार सर्वांना, जय शिवराय. कोहिनूर बकासूर आणि त्याची टीम आणि आपण सर्व आलेलो आहोत. रणजित सरांनी गाडी घेतलेली आहे, त्याच्या निमित्ताने आपण सगळे इथे जमलेलो आहोत. सर्व्हिस कशी वाटली मोदी हुंडाईची? अतिशय सुंदर अशी आम्हाला सर्व्हिस दिली. 2 दिवसामध्ये आम्हाला तुम्ही गाडी उपलब्ध करून दिली, आम्हाला पाहिजेचा कलर दिला. कलर अवेलेबल होता का कुठं मार्केटला? कुठं नव्हतं, तुम्ही एका रात्रीत आम्हाला अवेलेबल करून दिला. मोदी हुंडाई आणि तुम्हाला सगळ्या स्टाफचं, विशेषतः अमोल सर, तुम्ही आणि आपले मॅनेजर साहेब व्यंकटेश सर, सगळ्यांचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो की आम्हाला तुम्ही गाडी आम्हाला वेळेत दिली. आमच्या मुलाचा आज वाढदिवस होता, 2 दिवसात तुम्ही सगळी प्रोसेस करून गाडी दिली, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. बैलगाडा शर्यत क्षेत्रातला देवा हां, आमची स्टाफ सगळं बघतोय, बैल बघायलाच आलेला आहे आज. कसं वाटतंय बघून सरांना आणि बैलांना बघून एकदम भारी वाटलं. एकदम आम्ही फक्त आतापर्यंत त्याला व्हिडिओमध्येच बघत होतो, शेटला आणि बैलाला. आज समोरच बघितलं पूर्ण. व्हिडिओ पण काढते, सगळे बघता येते आणि खूप छान वाटलं. कारण काय, मी पण स्वतः बऱ्याचदा आपण सगळे त्याला लाईव्ह वगैरे मध्ये पाहत असतो, पण साक्षात समोर बघण्याचा एवढा वेगळा असतो. हां, तर आज तुमच्या शोरूमला शेवटी त्याचे पाय लाभले. तुमचं पण भाग्य, Yes. आणि आमचं पण भाग्य. म्हणजे सरांना सगळ्यांच्या कॉंग्रॅच्युलेशन. आणि तुम्ही त्यांना फार कमी वेळामध्ये गाडी प्राप्त करून दिली, त्यामुळं हा सगळा संरक्षण आम्हाला पाहायला मिळाला. तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. येस सर, थँक्यू. आज साक्षात तुमचा देव, सगळ्यांचा देव आज तुमच्या समोर आहे. मागं वैभव सर पण आहेत, परत हे सगळे तुमची टीम पण आहे, मोहिल शेट पण आहेत. बकासूर आणि तुमचं बॉन्डिंग काय, याच्याविषयी काय सांगा? बकासूर माझ्या आयुष्यातला देवच आहे माझा. आज मी जे काही इथं आहे ते बकासूरमुळंच आहे. आणि बकासूर मामा असतील, मोहिल असेल, वैभव मामा असेल, हे सगळ्यांच्या आशीर्वादानं माझं आज इथं आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न आज पूर्ण झालं, ते बकासूरमुळंच. आणि त्यामुळेच आज बकासूर देवाचा आशीर्वाद पण लाभला आज गाडीला. काय सांगा त्याविषयी? म्हणून त्याला इथं आणलं आहे. आमच्या प्रत्येक आम्ही चांगल्या कामाला सुरुवात करत असताना बकासूर नेहमी आमच्या शुभकार्याला उपस्थित असतो. म्हणून तर आम्ही त्याला इथं आणलं की आमच्या प्रत्येक शुभ कामात तेव्हा पाहिजेच आम्हाला. नाही, पण एक वेळेस मैदानात पैरा मिळेल नाही मिळेल माहीत नाही, पण आज तुमच्या गाडीच्या नियोजनाला मुहूर्त लागला आणि आपण सगळी टीम बघतोय. देवाची पण इच्छा असावी लागते कुठली तरी गोष्ट घडायला. आणि माग वैभव सर पण आहेत, त्यांच्याकडे पण द्या थोडं.
कारण काय आजकाल तुम्ही दुर्मिळ झालेला आहे गरुडासारखं दर्शन तुमचं कधीतरी तुमचं काय म्हणणं आहे? आई सरांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी वस्तू घेतली आणि त्याला आपल्या बैलाचा देवाचा आशीर्वाद लागला. हां आनंद आहे आणि ते पण त्यांना त्यांच्या पोराच्या बड्डेच्या दिवशी भेटली गाडी. हां आणि आम्ही पण तुमचा सरप्रायझिंगली काहीतरी लग्न वगैरे सांगले तुम्हाला पण सगळ्या फॅन्सतर्फे शर्यतप्रेमींतर्फे मनपूर्वक अभिनंदन. गटपास झाला. तुम्ही सक्सेसफुली गटपास झाला आहे. आता कसं आहे या शर्यत क्षेत्रात माझा काही जास्त अनुभव नाही आहे पण या ओव्हरऑल लाईफमध्ये मी सांगतो आता बकासूर जसं धावत असतो पुढं तोंड काढून तसं जनरली आयुष्यात काढायचं नसतं. ते जे जोकड असतं ना ते दोघांनी समजून मिळून मिसळून असं व्यवस्थित न्यायचं असतं. या देवाच्या समोर तुम्हाला फक्त तेवढंच मी सांगू इच्छितो आणि तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिला आणि त्याबद्दल धन्यवाद. रणजित सर हे आमच्या आयुष्यातले म्हणजे माझ्या आणि वैभवीच्या आयुष्यातील एक खूप मोठे घटक आहेत आणि आज त्यांचं एक खूप मोठं स्वप्न हे पूर्ण झालं आहे आणि त्यांच्या स्वप्नात आम्ही सामील आहोत याबद्दल आम्हाला खूप आनंद होते आणि सर तुम्ही असंच अजून भरपूर काही करा आणि आमचा तुम्हाला खूप सपोर्ट आहे. मग ते सरांच्या या सोहळ्यासाठी तुम्ही कुठून आलेला? आम्ही कॅडवरून आलो. हो मला आम्ही बकासूरच्या जे आता रिसेंटली मिरवणूक झाली त्यामध्ये पण पाहिलं होतं त्या मागच्या मॅडम पण होते. हां वैभवी मॅडम. एक प्रश्न विचारावा असा वाटेल हां बोला. की शर्यत क्षेत्रात बकासूरचं तर जगभर असं नाव आहे. बकासूरविषयी तुमचं काय मत? बकासूरविषयी आमचं असं मत आहे की बकासूर हा एक देव आहे. हो तर आपण जर असं बघायला गेलं तर सगळ्या बैलांपेक्षा जर बकासूर म्हटलं तर हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे आमच्या आयुष्यातला. त्यामुळे आम्ही जे काही आमचं शुभकार्य असो किंवा कोणतीही गोष्ट असो आम्ही प्रत्येक वेळेला बकासूर हा आम्हाला आमच्या सोबत लागतो. त्यामुळे आज आमच्या शुभकार्यात आज आम्हाला बकासूर भेटतो. धन्यवाद. शोरूमचे मॅनेजर आता आपल्याबरोबर आहेत. सर तुमची ओळख सांगा थोडीशी. ओळख सांगा. तुमचं नाव? माझं नाव व्यंकटेश रंगा. हां इथं मोदी हुंडाईमध्ये मी सेल्स मॅनेजर म्हणून आहे. हां आणि आज बैलगाडा शर्यत क्षेत्रातला देव रणजित सरांच्या कारच्या उद्घाटनासाठी तुमच्या असा एक सोहळा काय वाटतं? ओव्हरऑल सोहळा खूपच चांगला आहे. आपण पाहताच की ही अशी फर्स्ट डिलिव्हरी असेल एवढ्या चांगल्या सेरोमनीसहित आपण डिलिव्हरी करतो आहे तर आम्हालाही खूप आनंद आहे की इतक्या चांगल्या पद्धतीने आम्ही डिलिव्हरी करू शकतो. त्या अगोदरचा इतिहास तुमचा मला माहीत नाही पण साक्षात देव आज बैलगाडा शर्यत क्षेत्रातला तुमच्या शोरूमला उभा आहे. मे बी इथून पुढं कॅल्क्युलेशन काउंट करा ते वेगळं असेल. हो नक्की. त्या अगोदरचं तुमचं जे असेल आणि इथून पुढचं जे असेल ते नक्कीच वेगळं असेल. याचे तुम्हाला नक्कीच अनुभव येईल आणि आता येत्या काळात दिवाळी वगैरे येते त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. बरोबर अगदी नक्की. कुठं आहात तुम्ही? मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला आहे, तालुका वैजापूर. पण जॉबसाठी इथं पुण्यात आहे. पण इथून गाडीहून जात असताना बकासूर दिसला मला इथं. पण मी विरुद्ध साईडला होतो, गाड्या येत होतो इकडनं पण गाड्यांमुळे येत नव्हतं मला. मग त्याच्यामध्ये माझा अर्धा तास गेला आहे. कसं वाटलं मग बकासूरला? बकासूर बघून एक नंबर वाटलं. बऱ्याच दिवसाचं मैदान बघायला जायचं होतं मला पण जॉबमुळे शक्य नाही होतंय. शर्यती पाहत असता का? हो मग लाईव्ह बघत असतो. P3 वर लाईव्ह बघत असतो मी दर मैदान.
आज पहिल्यांदा पाहिला का आधी पहिल्यांदाच बघितलाय मी लाईव्हला असा समोर समोरासमोर पहिल्यांदा बघितलं. कसं वाटलं आज त्याला एकदम समोर? मस्त छान वाटलं बघून. तुमचं नाव काय? धीरज गायकवाड माझं नाव आहे. धन्यवाद.